अनैतिक, तर मी अनएथिकल. तर मी म्हटलं हे काय बुवा, ह्याच्यात काय आहे? तर तो म्हणाला तुम्ही कसे काय पैसे घेता लोकांकडून? जे लोक आपल्याला फुकट शिकवतात, पेट्रोलचे पैसे पण तुम्ही देत नाही लोकांना, आणि शिकवायला पण फुकट देतात लोक, या लोकांकडून तुम्ही कसे काय पैसे घेतलेत 50-50 रुपये? तर मी त्याला म्हटलं की अरे ही संस्था आहे आणि संस्थेमध्ये काही बंधनं असतात, परंतु ज्या लोकांचा उल्लेख करून राहिला आहेस यांना 50 रुपये ही मोठी अमाऊंट नाही आहे, मोठी रक्कम नाही आहे, ते आनंदाने देत आहेत. शिवाय ते तुमच्या नाटकाला येतील, म्हणजे कोणी पालक नाहीत ना मुलांना, मग टाळ्या वाजवायला कोण? खूप मोठा प्रश्न आमच्याकडे असतो. तसे लोक येतील. तो म्हणाला मी मान्यच करू शकत नाही. जे लोक आपल्याला पूर्णपणे फुकट प्रेमाने शिकवतात त्यांचे पैसे घेऊ नका, तुम्ही ते परत करा, आणि जर तुम्हाला फारच वाटत असेल तर कुठल्या तरी खर्चांना या महिन्यामध्ये कात्री लावा संस्थेच्या, बरोबर होऊन जाईल. मला ते इतकं असं वाटलं की मला असं वाटलं केवढं हे मोठं काहीतरी आपल्याला दिलं. आपण दिला का एवढा छोटासा झोका गेल्या 6 वर्षात की हे मूल हे शिकलं? त्यांना मी त्याचा सन्मान म्हणून आम्ही सगळ्यांना ते पैसे परत केले आणि प्रेमाने बोलवलं. मी म्हटलं याच्यानंतर मल्हारीच्या सन्मानार्थ कुणाकडूनही अशा कार्यक्रमाचे आम्ही पैसे घेणार नाही. ती मुलं तुम्ही असेच या, तुम्ही असेच नाट्यप्रयोग बघा. रवींद्रनाथ टागोरांनी हे शिकवलं असं मला वाटलं की प्रत्येक की नाही मूल जे काही सांगत आहे, जे काही बोलत आहे, जे विचार म्हणत आहे, त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे काय? तुम्ही कधी मुलांना असं दूर उभं राहून त्या मुलांना पाहिलं आहे काय? तुम्ही कधी मुलांची भांडणं सोडवली आहेत काय? अतिशय मौल्यवान माहिती तुमच्या हातामध्ये येते, अतिशय. म्हणजे मला भांडण सोडवणं हे खातं आहे ना, हे मी कायम माझ्याजवळ, मी त्याचा कायमचा मंत्री, मला त्याची अतोनात आवड आहे. कोणाची मुलांची भांडणं झाली की मला एकदम एक्साइटेड वाटतं. का सांगा? मुलं ज्या प्रकारे कलहाची कारणं, त्याची निराकरण आणि दाखवतात ना, त्याच्यामध्ये मुलांबद्दलची खूप माहिती आपल्याला मिळून जाते. तर मला असं वाटलं की टागोरांचं साहित्य मी वाचलं ना, तेव्हा मी हे शिकले. टागोरांनी मला हे शिकवलं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना कोणे एकेकाळी एक होता राजा, अशी कर. खूप सुंदर त्यांनी मला शिकवलं असं की आपल्याला गोष्ट सांगताना, म्हणजे कोणतीही घटना सांगताना, कोणे एकेकाळी थांबलो, एक होता राजा, असं म्हणता आलं पाहिजे. आपण गोष्ट भरभर सांगायला लागलो की मुलापर्यंत ते पोचत नाही, मुलाला तोच संस्कार मिळतो. मूल आपल्याला भांडणाचं कारण नीट सांगत नाही. केवढी वैचारिक जडणघडण आहे बघा. कोणे एकेकाळी टागोर म्हणतात थांबलं पाहिजे. मुलाच्या मनात येतं. त्यांनी हे गोष्टीबद्दल एक दीर्घ निबंध लिहिलाय. त्यांनी असं म्हटलंय कोणे एकेकाळी, असं म्हटलं की मुलाचं मन मागे जातं आणि तो काळ त्याचं मन चित्रित करायला लागतं. एक होता राजा. मग मुलाच्या मनात प्रश्न उभा राहतो. टागोरांनी लिहिलंय राजाला राण्या किती, 1 का 2? मग आपण मुलाला सांगतो नाही, कारण मुलाला भीती, त्याने ऐकलेलं आहे, त्यानं पाहिलेलं आहे की राजाला 2-2 राण्या असतात आणि नावडतीचं मीठ अळणी असतं. मग आपण मुलाला सांगतो नाही बरं नाही, 1च राणी होती. तरी मुलाला भीती, कारण बहुतेक सगळ्या राजे हे निपुत्रिक असतात. राजाला मूल होतं की नाही? मग आपण सांगतो हो त्याला एक मुलगी होती. मूल म्हणतं ठीक आहे, मुलगी तर मुलगी, असं म्हणत टागोर म्हणतात की ती गोष्ट पुढे पुढे न्यायची. पण शेवटी जेव्हा जर गोष्टीचे शेवट दुःखांत झाला ना, दुःखांत असली तर टागोर म्हणतात मुलाची प्रतिक्रिया बघितली आहे तुम्ही कधी? दुःखांत गोष्ट असली ना की मूल कासावीस होऊन जातं, त्याला दुसऱ्याचं दुःख बघवत नाही. केवढे मोठा खजिना आपल्या हातात आहे. आपल्या हातात असा एक बालजीव आहे की ज्याला दुसऱ्याचं दुःख बघून दुःख होतं. आपण वाढवताना चुकतो का हो कुठे? मोठं होऊन कधी कधी दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारी व्यक्ती आपल्याला तेच मूल म्हणून दिसायला लागतं. आपला प्रवास कधीतरी चुकला काय? हे सगळं करताना हे टागोरांनी सगळं विचारलेलं आहे, सगळं विचारलंय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. पण शेवटचा संदेश एकच की गोष्टी सांगा. कोणे एकेकाळी एक होता राजा. फक्त शिक्षणाची ही गंगा आहे ना, टागोरांनी स्वतःपुरती नाही, ताराबाई मोडकांनी सुद्धा असं सांगितलं होतं की ज्या शिक्षकाला गोष्ट नाही ना सांगता येत त्याला 365 दिवस मराठी सिनेमा पाहायला पाठवा. असं ताराबाई मोडकांनी म्हटलं होतं की 365 दिवस त्याला पाठवा, गोष्ट सांगता आली पाहिजे. म्हणजे कोणतंही मुलांविषयी एक काम असो, सगळे शिक्षण तज्ञ आपल्याला सांगतात ज्याच्यात टागोर खोडे आहेत
आपल्याला गोष्ट सांगता आली पाहिजे. रेणुताई, तुम्हाला टागोर गोष्ट सांगतायत आणि रेणुताई ऐकतायत असं नाही झालं, बरोबर ना? त्यांचं तुम्ही साहित्य वाचलं, कोणाकडनं ऐकलं, पण तुमची आजी तुम्हाला अशी मिळाली. आजीनी गोष्ट सांगितली, तुम्ही ऐकलीत आणि तीच परंपरा तुम्हाला उपयोगी पडली. त्या आजीबद्दल थोडक्यात. माझी आजी काही शाळेतच गेली नव्हती ना. मला नेहमी असं मागे बघताना वाटतं की आजीनं मला 2 गोष्टी सांगितल्या. काही शिकलेली नाही माझी आजी, काहीच नाही. पण ती काय म्हणायची नेहमी मला की या भवसागरात गेलं की पाठी वळून बघायचं नसतं, असं एक तत्व तिने नेहमी मला हे सांगायची. आणि कामाच्या संदर्भात आलं अंगावर घेतलं शिंगावर, असं ती सांगायची. मला याचा खूप उपयोग होतो. मला असं वाटतं की आपण आजूबाजूच्या, म्हणून मी की माणसांना कसं एस्टिमेट करत असतो, खरं आपली ही माणसं किती महत्वाचं काय काय सांगतात. ती मला सांगायची, कोणत्याही दुःखाच्या संदर्भात मागं वळून बघू नको. मागं वळून बघितलं की तेच दुःख खूप अक्राळ विक्राळ होऊन बसतं. हे छोट्या छोट्या गोष्टी, माझं सगळं मातुलं गृह आहे ना, म्हणजे माझे मामा, माझ्या मावश्या, माझी आजी, हे गोष्टी सांगण्यात अतिशय पटाईत. म्हणजे अगदी छोटी छोटी गोष्ट सुद्धा ते रंगवून सांगायची. पुढे जेव्हा मी मोठी झाले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की ही एक कला आहे. लहानपणचं मला आठवायचं की ते काय सांगत होते, ती कोणती गोष्ट मला सांगत नव्हते, त्या आसपासच्या घटना सांगत होते. खास करून माझी आजी ना, बालविवाह व्हायचे आणि त्यावेळी मुलींची शारीरिक आणि मानसिक कुचंबना कशी व्हायची, केशवपन झाल्यानंतर काय होतं मुलींचं, हे ती मला फार प्रभावी सांगायची. की 8व्या 10व्या वर्षी मुलीला सासरी जावं लागलं तर तिला नवऱ्याची किती भीती वाटते, अशी कित्येक मुलींची उदाहरणं ती मला सांगायची. मला त्यावेळी ते सगळे संदर्भ कळले असं नाही मला वाटत, पण मी मोठी झाल्यानंतर मला कळलं की आजी मला काय सांगत होती, काय त्यावेळी स्त्रीचं चित्र होतं मनाचं. तर हे सगळ्याचा मला खूप उपयोग झाला असं वाटतं. रेणुताई, पुढे टागोरांनंतर आणखीन एका व्यक्तीची आठवण. म्हणजे मला ना त्या व्यक्तीने इतिहासात खूप त्रास दिला. म्हणजे दांडी यात्रा कधी काढली, लगेच तारीख सांगा. मिठाचा सत्याग्रह कधी केला, तारीख सांगा. या तारखा लक्षात ठेवण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. पण तुमच्याशी जेव्हा दूरध्वनीवरनं बोलली तेव्हा मला गांधी म्हणजे अगदी आपल्या चित्रपटातनं कळण्यापेक्षा मला तुमच्याकडनं कळला गांधी. तर हे महात्मा गांधी हे तुमचे वैचारिक गुरु आहेत, त्यांच्याबद्दल सांगा.